हाय, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिव्या थिटे यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी घेऊन आले तुमच्यासाठी गुरु शिष्याचं अतूट नातं याचा पार्ट 2. तुम्ही पार्ट 1 अजून पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही लिंकवर जाऊन पार्ट 1 बघू शकता. त्यात तुम्हाला याच्या आधीची स्टोरी कशी होती ते कळेल. माझ्या मामाचा मुलगा आकाश, म्हणजे आम्ही त्याला सोन्या म्हणतो, तो महाराजांकडे जायचा. महाराजांचं रोज त्याचं स्टेटस असायचं, स्टोरी असायची, मी बघायचे, मम्मी बघायचे. त्याने असंच एक दिवस मम्मीला फोन केला, आत्या काय चाललंय, काय करताय, बोलता बोलता त्याने माझा विषय काढला की नाही का, आत्या दीदीचं लग्न झालंय, तिला असं वाऱ्याचा त्रास होतो, मग तिला न्यायचं का महाराजांकडं. म्हणजे तो पण माझ्याच वयाचा आहे, पण माझ्यासोबत बोलला असता, पण आता आमचं कसं मेवणं मेवणीचं नातं, आमची जास्त मस्करीत चालती, त्याच्यामुळे तो हा विषय मम्मीसोबत बोलला. मम्मीला तर पटलं, पण मम्मीला माझी भीती वाटत होती की मी काय म्हणन, किंवा याच्या आधीच्या 2-3 देवऋषांकडून काय फरक नाही पडला, मग आता बाकीचे काय म्हणतात घरातले, हा विचार मम्मीने केला. तरी पण मम्मीने धाडस करून हा विचार मला सांगितला. तर मी मम्मीला म्हणलं, ए मम्मी जाऊ दे बाई, आत्तापर्यंत एवढ्या देवऋषांकडे गेलो, आता नाही फरक पडला, आणि ह्या महाराजांच्या ह्याने काय फरक पडायचा आहे. मम्मीने हा विचार माझ्या मिस्टरांना सांगितलं. ते म्हणले ठीक आहे, आत्तापर्यंत एवढे प्रयत्न केलेत, आता हा एक प्रयत्न करून बघू बघू काय फरक पडला तर पडला. मग मम्मी आणि ते दोघंच जण गेले पहिल्यांदा महाराजांकडं. मला तर नेलंच नाही, कारण मी अविश्वास दाखवत होते म्हणून. मग महाराज कुठेतरी बाहेर गेले होते. महाराज येतोपर्यंत मम्मीने त्यांनी त्यांची वाट बघितली. मग महाराजांनी आल्यावर प्रसाद लावला आणि सांगितलं की तुमच्या गावाकडच्या देवांचं लग्नाच्या वेळेस निवद वगैरे ते असतं, ते व्यवस्थित झालेलं नाही, ते तुम्ही करा. मग घरी आल्यावर मम्मीने मला ते सांगितलं. मग आमचं ठरलं की इंदूरला जायचं, आम्ही की इंदूरचे. मग तिकडच्या पिराला निवद वगैरे ते करायचं. मग आम्ही गावाकडे गेलो. महाराजांनी जे काय सांगितलं होतं ते सगळं केलं. त्याच्यानंतर महाराजांना फोन केला, म्हणलं तुम्ही सांगितलंय ते सगळं केलंय, आता काय करायचं. तर महाराज म्हणले या इकडं परत. मग आम्हाला महाराजांकडे जायचं होतं. मग ह्यावेळेस मला पण नेणार होते. मग 3 माणसं कशी जायची, चांगल्या कामाला जायचं तर मग 4 माणसं जायचं ठरलं, मी, दादा, मम्मी, ते. मग 4 जण जायचं. तर तेव्हा आमच्याकडे काय 4 व्हीलर नव्हती, 4 जण जाणार कसे, आमची एकच ॲक्टिवा होती. मग मम्मी म्हणली तुझी एखादी मैत्रीण देते का बघ. मग माझ्या एका मैत्रिणीला गाडी मागितली पण तिच्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी पैसे. माझ्या मैत्रिणीला ही सगळी गोष्ट सांगितली, तर ती म्हणली ठीक आहे, देते मी तुला गाडी. मी गाडी घेऊन थोडी पुढं आले, तर तिने मला फोन केला, गाडीच्या डिक्कीत 500 रुपयाची नोट आहे, तुला जायला यायला पैसे नसतील तर ते वापर. मी तिचे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही, कारण तिने न मागता मला केलेली ही मदत आहे, ती महाराजांना मला जोडणारी